नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण लाडकी बहिणी योजना याविषयी माहिती घेणार आहोत. तर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, की सध्या लाडकी बहीण ही योजना विधानसभेच्या निवडणुकीमुळे स्थगित करण्यात आली होती आणि आता नुकतीच महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि संपूर्ण सोशल मीडियावरती दर मिनिटाला, दर सेकंदाला अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, की लाडक्या बहिणीचे ₹2100 आजपासून द्यायला सुरुवात झाली किंवा मग या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते वाटप करायला सुरुवात झाली किंवा मग या 8 बँक खात्यांमध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. अशा अनेक प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते दर मिनिटाला आणि सेकंदाला व्हायरल होत आहेत आणि आपण ही माहिती बघत आहोत. तर यामध्ये अजूनपर्यंत तरी काही तथ्य नाही, कारण महायुतीचं सरकार अजून स्थापन व्हायचं आहे. अद्याप कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही आणि जेव्हा हे महायुतीचं सरकार स्थापन होईल, मुख्यमंत्री जेव्हा शपथविधी होईल, तेव्हाच त्यांच्या पुढील कामकाजाची सुरुवात होईल आणि तेव्हाच आपल्या लाडक्या बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत, म्हणजेच मागील जे काही कुणाला न मिळाले हप्ते आहेत किंवा मग चालूचा नोव्हेंबर आणि पुढील डिसेंबर, तर कुठलाही हप्ता अजूनपर्यंत टाकला गेला नाही किंवा मग आला नाही. अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, की लाडक्या बहिणींना ₹2100 वाटप करायला सुरुवात झाली किंवा मग अनेक बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे येणार आहेत. असे अनेक प्रकारचे व्हिडिओ सध्या चर्चेत आहेत. पण जेव्हा मुख्यमंत्रींचा शपथविधी होईल, तेव्हाच आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये टाकायला सुरुवात होतील. अद्याप तरी याची काहीही माहिती पुढे येत नाही. लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथ ग्रहण करतील आणि पुढील आपल्याला म्हणजेच डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे वाटप आहेत ते करण्यास सुरुवात होतील अशी अपेक्षा आहे. आणि ज्या काही लाडक्या बहिणींचे फॉर्म कन्फर्म झालेले आहेत, म्हणजे त्यांची जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट झालेला आहे, अशा बहिणींना किंवा मग ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, अशा लाडक्या बहिणींना फिक्स पैसे येऊन जातील अशी माहिती आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.